प्रशांत पाटील यांचं घेतलं मग ते हारले जातील बहुतेक. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील साहेब यांना ही विनंती करू की आपण इथे यायचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. प्रशांत पाटील सरांना विनंती करेन की आपण इथे यायचा आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. त्याचबरोबर राजू दळवी सर इथे उपस्थित असतील, आपण इथे यायचं आहे. विजय निकम सर आमचे सचिव ते इथे असतील, आपण यायचं आहे. सगळ्यांची मेहनत आणि सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. दुसऱ्या फेरीतील सामना शित्तूर आणि देऊळवाडी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फुटबॉल स्टाईलनं वॉट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. विनोद धामणकर यांच्याकडून आणि अप्रतिम इथे मात्र निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. किती काढले आता? 3 धावा. 1 धाव मात्र आले. सुरुवात झाली. किरण यांचं आडनाव काय? किरण वारंग आलेत. पहिल्याच बॉलते आक्रमण करायचं आहे. संधी आहे तिथे मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं. फटका फसलाय. झेल जमिनीला दान झालंय. या अशा संधी तुम्ही सोडू शकत नाही. या क्रिकेटच्या पटलावरती आलेल्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. प्रशांत पाटील साहेबांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे. आपला शुभ सन्मान हे घेतला जाईल. पहिल्यांदा तुम्हाला हा मानाचा फेटा परिधान केला जाईल. 2 बॉलचा खेळ झालाय. भगवान आणि किरण वारंग हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आता क्षेत्ररक्षक हो व्हॉट अ झेल. चित्ताच्या चपलानं हरणाच्या गतीनं मात्र बॉल वरती आले. सतीश धामणकर हे नाव आहे, लक्षात ठेवा. अप्रतिम झेल पकडलाय. क्षेत्ररक्षणाचा बेतात बादशाह म्हणून ओळख रिप्ले मध्ये पाहू शकताय. अफलातून क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. सतीश धामणकर अगदी वेगानं भन्नाट वेगानं येतात. क्षेत्ररक्षणाचा बेतात बादशाह मुंजांची ओळख आहे. सतीश धामणकर यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट किरण वारंग. आता नवीन फलंदाज वैभव वारंग मैदानामध्ये जात आहेत. षटक क्रमांक पहिलाच मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये जी विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिली आहे. साजन नांगरे चांगली गोलंदाजी साकारत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल प्रचंड इथे मात्र पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मध्ये आणखी एक जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळतोय. नवनाथ आहे तिथे. हे तुम्ही सांगितलं पाहिजे, ते सांगतात काय बॉल गेला त्याच्याकडे नाव सांगायचं लगेच. लक्ष ठेवा बॉल वरती ग्राउंडवर. त्यांना पण बरं वाटतं सुट्टी टाकून येतात, पेट्रोल टाकून येतात गाडीत आणि खेळायला पण देऊ ना बॅटिंग बॉलिंग आहे फक्त फिल्डिंगला. हे नाव लक्षात ठेवा भगवान. परंतु भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. वेगाचा बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे तेच साजन नांगरे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. टीम गोलंदाजी करत असताना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शित्तूर. हो आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. इथे मात्र हा विकेट नव्हती तर ही होती मॅच आणि ते करून दाखवले कलात्मक करामत. साजन नांगरे यांनी गोलंदाजी करत असताना आणि तेवढा चांगला क्षेत्ररक्षण संदीप धामणकर यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट भगवान. संघाचा करता करविता मोरक्या कॅप्टन कर्णधार बॅक टू डगआउट. क्रिकेट आहे. कधी तुम्हाला शून्यावरून प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला शून्यावरून सुरुवात करायची असते. कधी तुम्ही हिरो ठरता तर कधी तुम्ही झिरो ठरता आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात. 4 महत्वपूर्ण 2 विकेट माघारी. नवीन फलंदाज विशाल कांबळे मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतील आपल्याला. सहा धावा माफी असावी. करेक्शन इथे मात्र केले गेलेत टेक्निकल टीम कडून. 6 धावा धावफलकावरती आहेत.
स्ट्राईक एंडला वैभव असताना इथे मात्र मोठा फटका केला. नॅचरल मोमेंट हवेचा झोक 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 बॉल सीमा पार. धावा येतील मात्र 6 6 6 षटकार. का फटका केलाय वैभव वारंग अफलातून इथे मात्र खिली करत असताना, कारण पहिल्या षटक पाहायला गेला तर नावी राहिलाय गोलंदाजी करणारी टीम शित्तूरच्या. त्याच्यानंतर मात्र इथून देऊळवाडी. चौकार आहे का? 4 धावा का सर? षटकारच आहे. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलला 3 आलत्या की 1 आलती नाही? ओके ओके, तिथेच थोडंसं सॉरी, करेक्शन केले जातील. माणूस आहे चुकतात. इथून गुणलेखक आणि त्याचबरोबर आम्ही टेक्निकल टीम सगळे करेक्शन ओके केले. डन. मॅच ऑन. 10 धावा या फटक्यावरती. परत एकदा प्लस करा, त्यामध्ये ऍड करा. 7 धावा नाही तर विकेट आणि फलंदाज बाद की इथून षटकार ते पाहणं गरजेचं आहे. आमचे समर्थक आहे, संघाचे समर्थक, आयोजक टीम आहे तिथे. पहा कोणीही जाऊ नये, आयोजक टीम आहे तिथे. काय निर्णय काय आहे पंच? षटकार. हो हो हो, काय झेल पकडला होता, अप्रतिम झेल. परंतु अंतिम क्षणी तिथे पहा, यासाठी आयोजक टीम का तिथे लागतात त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. एक एक रन, एक एक बॉल खूप महत्वपूर्ण असतात त्या क्रिकेटमध्ये. अगदी योग्य निर्णय. कोण होता तिथं आपला तो? नाही आपल्या टीमचा ना सचिन सावंत यांच्यात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय निर्णय, कारण ह्या गोष्टी कधी कधी स्पर्धांना गालबोट लागणाऱ्या गोष्टी असतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सचिन सावंत, आपल्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील निर्णय जे येतील त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा. मॅच ऑन. सुवर डिलिव्हरी. थोडासा पाटा बदललाय पाहायला गेलं तर. बाई ठेवण्याचा प्रयत्न, साईड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि निर्धाव बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. धावसंख्या तिथेच स्थिरावली. तो षटकार नाही घेतला ना? किती धावा घेतल्या त्या बॉलवरती? मग डॉट धाव पण नाही काढली का त्यांनी? एकच रन काढली ना पहिल्या काढली का? म्हणजे नाही, षटकार कॅच घेतलेली त्या बॉलवरती धाव नाही आली. हा 6 होता तो. सॉरी मी म्हटलं विकेट आहे. या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन शॉट मध्ये पकडला गेलाय झेल. साजन नांगरे पाटील यांच्याकडून आणि फलंदाज बाद. बॅक टू डेगाट. परतावाला गेले वैभव या फलंदाजांना. आता कोण कोण आहे? आता रोहित काय? रोहित वारंग. नवीन फलंदाज रोहित वारंग मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 16 धावा, 3 विकेट. माघारी गेले 16 आणि स्कोरबोर्ड. सेकंड इनिंग चालू आहे ना? नाही, ते अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकात उर्वरित बॉल शिल्लक असतील 2. 4 बॉलचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. 3 विकेट माघारी गेलेत. 1.4 बॉलचा खेळ झालाय. चित्तूर आणि देऊळवाडी या 2 संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य राईट मोर द विकेट. न खेळण्याचा प्रयत्न, गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल चाललाय मात्र सीमा रेषा पार. धावा येतील 6 6 6 षटकार. रोहित यांच्या बॅट मधून अगदी रोहित हिट पाहायला मिळालं आणि हा षटकार आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात. 22 धावा. उर्वरित 1 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी इथून असणार आहे. एक बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. इथे 5 बॉलचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम बॉल, 2 षटकांचा खेळ आहे हा. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आदित्य थोडेसे प्रेशराईज मात्र इथे पाहायला मिळतात. थर्ड मॅन रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेलाय. नो बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय, म्हणजे येणारा बॉल असणार आहे फ्री हिट आणि तो फेस करतील विशाल कांबळे. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल, नो बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे परंतु हा फ्री हिट.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथून फील्डचा बॉल थर्ड मॅन डिझेल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची संधी ती मिळाली. फलंदाज बाद विशाल कांबळे आणि इथून एकच धाव आली या शेवटच्या बॉलवरती. धावफलकावरती धावा लागल्या जातात 25 धावा. विजयासाठी 26 धावांची गरज 12 बॉलमध्ये. अरुण झाडे आणि रोहित पाटील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे दोन्ही मी पोलिसांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. अरुण झाडे आणि रोहित पाटील मुंबई पोलीस दलामध्ये आपल्या गावातील हे दोन तरुण कार्यरत आहेत. या दोघांनाही मी आदरपूर्वक विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्यांचंही आम्ही इथे शुभ सन्मान घेणार आहोत. रोहित पाटील आणि अरुण झाडे दोन्ही या पोलीस दलातील कार्यरत असणारे दोन्ही पोलीस तरुणांचं इथे आम्ही शुभ सन्मान हा महाराष्ट्राचा मानाचा फेटा इथे मात्र त्यांना बांधून इथे मात्र त्यांचं शुभ सन्मान घेणार आहोत. सर नेक्स्ट मॅच अमिनी आणि मालेवाडी. आपण दोघांनी टॉससाठी यायचं आहे. अमिनी आणि मालेवाडी अमिनी आणि मालेवाडी कर्णधार टॉससाठी यायचं आहे. अमिनी मालेवाडी इकडनं कोण गेले दोन संघ इकडचे दोन संघ कोण गेले कारंडेवाडी की नाही अंबाईवाडी कारंडेवाडी हरली ना हा काळेवाडी म्हणजे ही दोघांची मॅच आहे. एक म्हणजे एक मॅच आहे आणखी याच्यातली तीन परत याच्यातली एक तीन आणि नंबर किती आहेत नंबर किती आहेत दोनच आहेत का मग ठीक आहे म्हणजे मॅच होणार नाही ना ती तिसरी चौथी काय असतं ते म्हणजे सेमीफायनल 2 आणि एक फायनल 3 मॅच आपल्याला 25 धावा लागल्यात आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. 26 धावांची गरज आहे विजयासाठी. 26 धावा 12 बॉल मध्ये हवे आहेत. मॅच ऑन चला थोडंसं फास्ट करा प्लीज. फलंदाजांना विनंती करेन की आपण थोडंसं जलद जायचं आहे. गेम ऑन लेस्ले आणि पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगली स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळाली. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 एकापेक्षा एक जबरदस्त मॅचेस आज होताना पाहायला मिळाल्या. शुभ सन्मान इथे घेतले जातात आमचे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं. थँक्यू व्हेरी मच आपण इथे पोहोचलात. तर मागील मॅचचा सामनावीर सागर दळवी आपण इथे यायचं आहे. सागर दळवी सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. सामनावीरचा पुरस्कार सागर दळवी यांना दिला जाईल. पहिलाच बॉल ब्लॉक होल्डचा होता. अगदी बुंद्यातला बॉल पाहायला मिळाला. टिचून मारा ज्याला म्हणतात ना तोच मात्र इथे केले गेले आणि इथून एक सिंगलने मात्र सुरुवात केली. एका धावेने मात्र सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. खूप छान क्रिकेट हा मात्र पाहायला मिळेल कारण तुम्हाला बनवायच्या 26 धावा. आता उर्वरित 11 बॉलमध्ये बनवायच्या 25 धावा. वैभव यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अगदी फ्लॅटेड बॉल पाणबुडीने जसं मात्र सूर मारावा तसा बॉल सूर मारून मात्र यष्टिरक्षकांच्या हातामध्ये जात आहेत आणि तिकडे भगवान आहेत यष्टिरक्षकांच्या भूमिकेमध्ये. संदीप दामणकर मागच्या मॅच मध्ये खूप इम्प्रेस केलं होतं या फलंदाजाने. ते स्ट्राईक एंडला आहेत. नॉट स्ट्राईक एंडला साजन नांगरे पाटील. साजन नांगरे पाटील स्ट्राईक एंडला आहेत. संदीप दामणकर नॉट स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. तर गोलंदाजी मार्कवरती वैभव वारंग. हो आता टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. अगदी नाईस साऊंड पाहायला मिळालं. सारे गमप ध नि ध नि ध नि सा. साजन
नांगरे पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय खन 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 आवाज करणारा खणखणीत षटकार. म्हणून बॅटरचा पण डॉट बॉल द्यायचा. ती प्रॅक्टिस ठेवा तुम्ही. कुठे ना कुठे सापडतो मग ते आपल्याला. हो हो इथे मात्र बॅटला ब्रश झालाय. भगवान आहे तिथे चतुर्चानाक्ष हुशार यष्टी रक्षक आणि पकडलाय झेल. फलंदाज बाद होतील. चांगला इथे गोलंदाजीचा नमुना पेश केलाय वैभव वारंग यांनी. बॅक टू डगआउट. राजन साजन नांगरे पाटील यांना यावं लागेल माघारी. पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये बसताना पाहायला मिळतोय. टीम बॅटिंग करत असताना श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स. बॅटिंग करतोय ना हे कसं झालं. ओके ओके. शित्तूरला पाहतो आपण. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स शित्तूर रामवाडी सित्तूर या टीमला पण खेळताना पाहायला मिळते. हा बोलवलं त्यांना. टॉस करून घ्या लगेच. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी दळवी यांना आम्ही आमंत्रित करू की आपण याचा आपलाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. संदीपजी दळवी. त्याचबरोबर मी अमिनी आणि मालेवाडी यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे टॉससाठी. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. फ्लॅट हेड बॉल. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालं आणि या डॉट बॉलचं समाप्ती होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धाव स्थिर झालेली आहे ती 7. विजयासाठी आता 7 बॉल आणि 19 धावांची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती किती धावा येतील त्या महत्वाच्या आहेत. 7 बॉल आणि 19 धावांचं समीकरण. एक मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु क्षेत्ररक्षक तेवढ्याच तिथे अडसर होताना पाहायला मिळाले. अडवलाय स्क्वेअर लेग डीप मध्ये. अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण दीपक वारंग यांच्याकडून केले गेले. टीमचे कर्णधार आहेत आणि कर्णधाराला जसं हवंय तसं मात्र क्षेत्ररक्षण आणि तेवढाच निर्णय इथे मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. आता या 18 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील ते पाहणं गरजेचं आहे. अमिनी आणि मालेवाडी कर्णधार आलेले आहेत का. टॉस इथे घेतला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि टॉस झालाय. मानेवाडीनं टॉस जिंकलाय. अक्षय वारंग षटक क्रमांक 2 साठी मात्र इथे येताना पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 6 बॉल 18 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल कोण दिलाय. कोण बोलला कसं. पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये मात्र खेळून काढलाय. एक सिंगल किती डबल घेतले. डबलला कन्व्हर्टही केलंय. 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील इथे आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. 5 बॉल 16ची गरज अजूनपर्यंत आहे. एखादा मोठा फटका आला तर इथे हट फॅक्टर आणि रिव्ह्यू घेतलाय पंचांकडून तर चेक केलं जाईल आमच्या स्क्रीनवरती. प्रशांत सर या कोण आहे तुमचा चेक करा. बिमरचा रिव्ह्यू आहे. हा दुसरं कोणी येऊ नका हो का. कारण काय त्याच्याने हो तुमचा या ना कोणतरी ज्याला समजते तो या. बिमर बघायचा आहे की नाही. नो बॉल आहे की नाही बघा. चेक करा. बाकी कोणी येऊ नका. 2 खेळाडू राहा आणि त्यांचं आपल्या आयोजन अरे बाबा आता आपण तिसरा पंच घेतलाय ना. हे बोलले आहे संपला. शांत एकदम क्लोज. नो बॉल चा इशारा इथे आलेला आहे आणि आता इथून थोडी संधी प्राप्त झालेली आहे कारण या नो बॉल वरती मात्र धाव आली होती. 1 मिळाली. 2 धावा मात्र मिळाल्यात आणि आता या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. या 3 कसं काय. 9+2 2 रन काढल्या. 2 काढल्या का. ठीक आहे 11 ना. 11 धावा आणि
येस येस 11 धावा. आता येणारी बॉल असणार आहे ते इथे अपडेट नाही झालंय का काही? हे इथे अपडेट होतं. त्यांना 6 बॉल 15 पाहिजे का? 6 बॉल 15 ना? 6 बॉल 15. पहिलाच बॉल होता. समीकरण बनल्याने या बॉलवरती मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला. नो बॉलचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल झेल घेतला असता तरी काहीसा फरक पडला नसताय. इथून 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. अप्रतिम क्षेत्ररक्षण परंतु फ्री हिटचा बॉल होता. झेल घेतला होता जरूर. काय काय कुठे? जरा युट्यूब इकडे घ्या 2 मिनिटं फक्त प्लीज. कॅमेरामन प्लीज युट्यूब. येणारे बॉल असणार आहे ते 5. विजयासाठी 13 धावांची गरज. हा ते सरार बॉल वाईटचा निर्णय आलाय. 1-1 धाव. त्याच्यानंतर मात्र इथे जल्लोष करताना पाहायला मिळतात श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शित्तूरचे समर्थक. टाळ्यांचा कडकडा शिट्यांचा आवाज होताना पाहायला मिळतोय. आता येणारे 5 बॉल आणि 12 धावांची गरज असणार आहे. 5 बॉल मध्ये 12. मॅच क्लोजिंग झाली. पाच बॉल 12. समीकरण मात्र बनलं गेले. स्ट्राईकला आहेत फलंदाज विनोद धामणकर. त्यांना साथ देत आहेत संदीप धामणकर. दोन्ही अगदी मजबूत फलंदाज मैदानामध्ये. 6 बॉल 5 बॉल 12. हा बॉल चांगला आलाय. जबरदस्त डिलिव्हरी केली गेली. अप्रतिम मात्र बॉल डिलिव्हरी केल्या गेलाय. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल. आता इथून येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज असणार आहे. धावसंख्या तिथेच स्थिरावली. 4 बॉल मध्ये आता हवा आहेत 12 धावा. अक्षय वारंग याला मात्र आणले या क्रुशल स्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. आणि हा डेड बॉल आपण घोषित केलं. पाहायला गेलं तर थोडंसं मात्र बॅलन्सिंग कदाचित तिथे मात्र बिघडलं असेल. गोलंदाज थांबलेत. त्याच्यानंतर परत एकदा तयार होतील. एक महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण षटकासाठी विश्वास कोणावरती ठेवला तर अक्षय वारंग या गोलंदाजांवरती ठेवलाय. समोर आहेत विनोद धामणकर. आणखी एक 30 तरार बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचा वाईट यॉर्कर. परफेक्ट मारा मात्र केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी अगदी ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप इथे मात्र केली जातोय. वाईड लाईन वरनं मात्र गोलंदाजी केली जातोय. फलंदाजांपेक्षा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तीच गोलंदाजी मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आता येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. 3 बॉल 12 असं समीकरण मात्र बनलं गेले. कारण इथून संदीप धामणकर नॉन स्ट्राईक इनला राहिलेत आणि विनोद धामणकर स्ट्राईक इनला आहेत. समीकरण या मॅच मध्ये बरीचशी पाहायला मिळतील. स्ट्राईक संदीप धामणकरला घेणं गरजेचं आहे का त्याची ही चर्चा. अक्षय वारंग आपला नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळतात. इथं मात्र हो संधी होती. प्रेशर प्रेशर प्रेशर. कोणाला बाद करायचा, कुठे बॉल फेकायचा, सगळं सम्र आणि सम्र. डोक्याला हात, कपाळावरती रेषा. आता मात्र टेन्शन आणि टेन्शन सगळ्या समर्थकांमध्ये मात्र पाहायला मिळते. हाच क्रिकेट आहे. इथे कोणी हारला जिंकला तरी पैसे मिळणार नाहीत कोणाला, परंतु गाव हारतो. तुम्ही 11 खेळाडू किंवा तुमचा संघ हारत नाही तर तुमचा अख्खा गाव हारतो. त्याचमुळे ही दुगदुग दुगदुग दागदुग दागदुग नेहमी सातत्याने अनेक समर्थकांमध्ये होताना पाहायला मिळतोय. याचंच नाव टेनिस क्रिकेट आहे. म्हणतो हा टेनिस क्रिकेट अगदी वेगळ्या स्थानावरती गेलाय आणि या टेनिस क्रिकेटने वेगळी झलाली प्राप्त झाली आहे. मॅच आहे देऊळवाडी आणि शित्तूर या 2 संघांमध्ये. 2 बॉल 11 धावा. ओहो इथे मात्र पाहिला गेला तर संदीप धामणकर यांच्यासारख्या फलंदाजाला केलंय बीट. आता येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी अक्षय वारंग यांनी मात्र केली. यंग ब्रिगेड, यंग पॉवर, यंग जनरेटर पॉवर इथे मात्र जनरेट करत असताना पाहायला मिळतात. अपकमिंग प्लेयर आहे तो टीम गोलंदाजी करणारी देऊळवाडी. 1 बॉल 11. चांगला बॉल मात्र खेचायचा आहे. मोठा फटका खेचलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हा झेल जरूर जमिनीला दान झालाय. परंतु अंतिम क्षणी अक्षय वारंग यांचं कौतुक करावं तेवढे कमी, कारण गेलेली मॅच अगदी खेचून आणली आणि आपल्या संघाला विजयी केले. अफलातून इथे मात्र खेळ मात्र पाहायला मिळाला. टीम देऊळवाडी श्री निनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स देऊळवाडी हा सामना जिंकलेत. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर हा संघ मात्र पराभूत होते, थोडीशी कमी पडले.
रणनीती आखणं खूप गरजेचं असतं. इथून कधी कोणाला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, त्याची ही रणनीती आखली गेली पाहिजे. त्याचमुळे की काय आता नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मालेवाडी आणि अमिनी या दोन संघांना विनंती करेन की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला देऊळवाडी आपण लगेच लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर या आणि त्याचबरोबर अमिनी आणि मालेवाडी या दोन संघांना विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चला मालेवाडी आपला आयोजन आहे, थोडं घाई करा. मालेवाडी मालेवाडी कोणती सर? फक्त मालेवाडी आहे त्याच्यामध्ये. ही चोपडाई मालेवाडी नाही, फक्त मालेवाडी. मालेवाडी नाही. मालेवाडीचं नाव काय पूर्ण? हो मालेवाडीचं पूर्ण नाव काय विचारा. फक्त मालेवाडी ती चोपडाई ती हा फक्त मालेवाडीच घ्या. फक्त मालेवाडी. शिवशंभू ना? शिवशंभू मालेवाडी का? बरोबर. चला टाका. टॉस इथे जिंकला होता मालेवाडी मालेवाडी. आणि बॅटिंग समीरने घेतली. आता हे कुठे गेले आपले अमित दादा? अमित दादा आवाज द्यावा मी त्याचा. मालेवाडी हे गेले म्हणजे नंतर मी सगळ्या करू शकतो ना फायनलच्या. वैभव वारंग यांच्यासाठी भगवान कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमित शिवणेकर सर प्लीज संपर्क करा. अमित शिवणेकर सर. तर मागच्या मॅचचा सामनावीर वैभव वारंग ठरतायत. थांबा थांबा तिथे देतो सगळं भेटेल तुम्हाला. हेच आहेत ना सामनावीर, हेच आहेत ना सर? या ना हे करा म्हणजे कसं म्हणजे नंतर मग सगळ्या फायनल मी करतो मग. ओके डन. चला इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. तर मी विनंती करेन टी शर्ट जर्सी घ्यायच्या कृपया चला प्लीज. मालेवाडीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले. धन्यवाद रुपेश दादा. अतिशय मंत्रमुग्ध आपला मराठीची माय मराठीचा आवाज आपल्या देतात. आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच अमित सर. आपण पाहायला गेलं तर इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र देत आहोत. अगदी अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. चला तर इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र पहिल्यांदा 100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. भगवान कांबळे यांनाही विनंती करेन की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. भगवान कांबळे इथे आहेत का? प्लीज आपण इथे यायचं आहे. सर सध्या द्या एक कुठला तरी. एक दे कुठला तरी काढून नंतर आपण चेस करून देऊ. 40 एक दे सध्या.